चालला का ऑफिसले? आता जाता की बादमनी जाता? सांग बरं, तो डबा बांधायला मग बरं पडते. जाऊ दे, आज काय डबा नेत नाही मी. तिकडे रस्ता नाही घाटवलं खाऊन घेईन. तुला डबा न्यायला पुरते. का रे सुतमारीच्या, तुले 30,000 महिना आहे, त्याच्यातलाही तुला 28,000 भेटते. 2,000 रुपये पी एम कटते. 2,000 रुपये पी एफ कटते ना 28,000 रुपये भेटते बघ तुले. तू असं रोज कधी चरत चुरत राहिला का रे? सुतमारीच्या 28,000 रुपये परवडीन का आपल्याला? सांग बरं, तूच सांग आता कसं काय करा. सांग बरं, तू आता असं रोज खातपीत कधी जायशील तर काय पुरून आपल्याला? घरचा डबा नेत जाण, घरचा डबा न्यायला हरकत नाही. साला रिकाम धंदे करते साला हरामखोर. पायपर बाकीचे वर्कर घरचा डबा नेता की नाही? बाकीचे लोक ते काय लोक आहे की नाही? काय हे आहे? बाकीच्या लोकांना डोखा तुला डोकं नाही तुले. शेण खाते की अन्न खातो तू? सांग बरं मला लवकर. नाही हो आई, अन्न खातो मी, शेण थोडी खातो. जाऊ दे बरं, तू ऐकत जा. म्हटलं तू एक काम कर, आजच्या दिवस मी घरचा डबा नाही खात. मी तिकडेच खाई मी डबा. काही कंपनी आज जाऊ दे बरं. आज मला जरा थोडीशी काम आहे ऑफिसमध्ये. 2-4 फाईल अपलोड करायला लागतात इकडल्या तिकडल्या. आणि बॉसने जरा आता पगार वाढवला. मला लवकर जाऊ दे बरं तू. मग पगार वाढीन 1-2 दिवसात वाढला कधी 22,000 रुपये. जाऊ दे, मग पाहू. मग आपण टेन्शन न घेऊ. मला पहिले जाऊ दे आणि मला पाहून येऊ दे कसं आहे काय वातावरण. याच्यात म्हटलं ऑफिसमधलं लवकर फाईल अपलोड केली. बॉस बी खुचत जाईन. बॉस खुश झाली मग पगार वाढवून देत जाईन. अशी शाळा आहे ती, समजला? तू डबा गिबा करशील, तुला उशीर लागेल. अरे सुतमारीच्या डबा गिबा सगळं ओके आहे, पण तुला साले हॉटेलमधली खायची सोय पडेल आहे. काय करताना पोहा आता सांग बरं. आता इकून तिकून 28,000 रुपये पगार भेटते, तू 10-12,000 रुपये खायला लागता. बॉसला काय सांगतो तू की माय बिमार आहे, हे बिमार आहे, ते बिमार साला मी तर तंदुरुस्त आहे. तू बिमार आहे, मी बिमार झाला. ढेल्यात होते जा ढेरे झाले पुढे 4-4 फूट. कसं काय करतं सांग बरं तुम्हाला? आता तू खातं की मी खातं झालं हरामखोर? अरे ते ढेरी थोडी आहे, ते नैसर्गिक आहे. ते पण त्याची ढेरी पुढे तर राहते. ते त्याला विषय सोड तू. आता मला ऑफिसमध्ये जाऊ दे. आता मला जरा कामं गिमं करते. 4-5 फायला अपलोडिंग करायची राहिला. ते फायला मी अपलोडिंग करून घेतो. ते फायला अपलोडिंग केली की बॉस बी खुश जाईन. बॉस खुसून देईन बरं. मग मला पगार वाढवीन. मग आपलं चांगलं आहे की बॉसचं चांगलं आहे, आपलंच चांगलं आहे ना. मग लवकर जाऊ दे आता. मग घड्याला मी मित्राला भेटायला झाला की मला आता. आणि त्याला घेऊन जातो मी ऑफिसमध्ये, आहे की नाही? म्हणजे कसं हो, तू पहिले जाय हरामखोरा. पहिले निघ, तू ओढून जाय ऑफिसमध्ये. जाय, तुला घरी थांबायचं नाही वाटत? तुला फक्त हिंड्या फिरायला पार्कमध्ये चांगलं त्या बॉसनं मला की पार्कमध्ये हिंडायला गेलं ते. आपल्या त्या मामापाई तू वाचला साले हरामखोरा. नाही तुला तर त्या बॉसने त्या दिवशीच काढून दिलं असतं. तू तर साल्या पगार पण नव्हता वाढत पाहिजे. पण जाऊ दे आता, काय करशील आता तू? ते कसं आता जाऊ दे बा. गरीबा वाढवला पगार. काय करशील आता सांग बरं? कसं काय करशील सांग बरं? तूच सांग आता कसं काय करतं. तू प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये जा आता. पहिला अपलोड करत जा, कामं करत जा. तर बस ती पगार वाढीन. का रे तुम्ही साले असे लुच्चे गांडीचे आहे तर कसं काय तुमची पगार वाढतील ना? तुम्हीच तर साले हरामखोर धंदे करता. काय पगार वाढीन तर बॉस तुमचं सांगा बरं तुम्ही? आता शिदासाट ऑफिसमध्ये जाय. पार्कमध्ये कुठेच नको हिंडू. हल्लीच सांगू देतो तुला, हल्ली वॉर्निंग देतो मी. अजून मग इकडे तिकडे हिंडायला कधी गेला तर बॉसनं काढून दिला की तुला मी घरातच नाही उद्यात. डायरेक्ट घरा लाता मारून घराबाहेर काढून देईन डायरेक्ट. हल्लीच सांगू देतो तुले. नाही बा, मी पार्क गिर्कमध्ये कुठे हिंडायला जात नाही. शिदेसाठ ऑफिसमध्ये जातो. पहिले मी आता काय करतो, आता मी शिदेसाठ माझ्या मित्राजवळ जातो. त्याला भेटतो, तळून डायरेक्ट ऑफिसमध्ये चालला जातो. त्याचं साले दलिंदरचा काय माहीत डबा झाला की नाही झाला काय माहीत. तू तर डबा लवकरच करतं. तुले काय काम आहे? तुला काम नाही, धंदा नाही, काही नाही. काय बोलायला लावतं मला? तू मलाच बोलतं. तू काम नाही काही नाही, नुसतं खाणं डबा करणं. दुसरं काय काम आहे तुला सांग बरं? आता कशाचं टेन्शन नाही. फक्त किती जण डबा करायला लागते? आपल्या दोघांचे डबा करायला लागते. दुसऱ्या कोणाला डबा करायला लागते? तू साली इथली बावले जाऊ दे. आता काय बोलायला लावतो सांग बरं तू? आता बोलताना कधी तर वाया जाते काम. त्यासाठी बोलायला पुरत नाही. बेकार काम. अरे होय, संसार पुरं मग हाती लागला. आता कसं काय करता सांग बरं तू? आता ते बाप जिथं असतात मग टेन्शन नसतं. ते बाप पाय बरं संसार किती मोठा केला, किती मोठं कमवलं सांग बरं? आता 2 टिनाचे पत्र कमवले. गंमत केले का सांग बरं? 2 पत्र आताच्या टाईमला येतात. कमीत कमी 3-6 हजार पत्र येतात. हे घरगिरी समजा जागा विकत घेतली, पत्र टाकले टिनाचे, सगळंच केलं. आणि तू काय करू आला? तू तर काहीच नाही. 28,000 रुपये पगार असून मी तू काहीच नाही करू आलीस. तर खाय प्यायचे कामं करू आला. घरचं खाय ना नाही, बाहेरचं बदल डांगरे. काय सांगू आलं सांग बरं? तूच म्हणते की मायला काम नाही, काही नाही, सट खाते घरी बसते. चांगला आहे काय मायला बोलणं असं? असे संस्कार दिले का मी तुले? काय रे हरामखोरा? तू तर साल्या का कोणा पोटी पैदा झाला काय? मी मा पोटी झाला पण झाला कसं 10 जण मरून तू 1 जण पैदा झाला अशी एवढा बेकार झाल्या तू हरामखोरा. नाही हो, एकच मरून एकच पैदा व्हायला मी. 10 मरून कसं पैदा होईल? 10 मरून तर 10 जण झालेच ते पैदा. जाऊ दे ते सोड तू. आता मला ऑफिसमध्ये जाऊ दे पहिले. कसं मला कामं धंदे आहे बापा. त्यासारखं रिकामा नाही मी. आता जास्त कधी बोलशील तर तू वाया जाईन. बाबा काय बापानं काय कमवलं? फोदीच्या 150 रुपये जागा घेतली. त्यावर काय 6,000 पत्र टाकले. काय केलं दुसरं? आता ती पत्र आत्ताच घेतली. मागून मरता घेतले तरी काय आम्ही बाबा. पहिले टिण्याचे पहिले असे पहिले पळमा घेतले आणि ते टाकत धबेच्यावर. आता पळमही काढून टाकली. 2 टपरं त्यांनी दिलं टिण्यात टाकून. 2 टपरं काय 6,000 टपरं भेटता. त्याच्यात बी तू बाबा असं करू आली. कसं किती कमवलं बाबा. लोकांच्या घरी इथले इस्टेट आहे की लोक तरी गर्व करत नाही. तुला तर 2-3 टपरं टाकले, तुला गर्व येवालं. जाऊ दे बरं आता मला. तेवढं तरी कमवलं साल्या. जागा किती जे घेऊ पण घेतली तर खरी.
एवढं कमवलं खरी तू तर काहीच नाही साले 28,000 पगार असून सांग बरं. तिनं टपरं घेतले, एकरभर वावर घेतलं, जागा घेतली ते कशात बी बांधतो, मातीत बांधतो, कशात बांधतो, बांधली तर खरी त्याच्यावर आहे सिमेंटचं प्लास्टर वरून मारे बांधेल तर आहे, सध्या सामान गिमान सगळं पद्धतशीर तर आहे तू तर काहीच नाही साला, नुसतं खाया पियात हे जा बरं लवकर आपली डोकं खाऊ नको माझ्या फालतून बोलायला लावतो गड्या मला तू कामना धाम तू माणूस आहे की का ढोरा गळा की जनावर आहे एवढं बोलायला नको लावून तू. मी माया आणि तू या दुसरं आहे का काही? ते चांगल्यासाठी सांगतो मी का खराबसाठी सांगतो का सांग बरं. तू ऐकत नाही गड्या कोणाचं, मी चांगल्यासाठी सांगतो तुले, तू ऐकत नाही बाबा कोणाचं. जाऊ दे आता काय करसान, काय चांगल्या माया सांगता तुम्ही काही ऐकत नाही. जे ह्याच्या खराब माया असता, दारू पिता, क्लब बंद जाता, नाचता, त्याच्या ऐकता पोरं. काय करसान भाऊ, चांगल्या जमाना नाही भाऊ, कली बघ काही ऐकायला पुरत नाही, काही सांगेल पुरत नाही बाबा. जाऊ दे बाबा, काही डोक्यात ताना बाबा. कसं का पैदा झाला काय मी साला, हा बैल चोद्याचा बैल बुद्धी झाला. अरे मी किती का ऑफिसमध्ये जात होतो, तू 1 घंटा कमवला मला सांग बरं. आता 9 वाजले होते, 10 वाजली, आता कसं काय करू सांग बरं मला. तू वरून मी बैल बुद्धी ने ते म्हणतात मग राग घेईन की नाही सांग बरं. मी आता ऑफिसमध्ये जाऊन नाही गेलो काय खासा मी दगड खासान काय त्याच्यात मला लग्न नाही व्हालं. आता काय करू सांग बरं मला. पोरीवाले म्हणता की 50,000-60,000 रुपये पगार पाहिजे. मग 50,000-60,000 रुपये पगार कधी होईल? मी डंगर आल्यावर लग्न करू का मी तावर आहे का लग्न करायची? तूच सांग आता मला. काय कमवलं बाबा, पण काहीच नाही कमवलं. एकर वावर म्हणजे काय भली गोष्ट आहे काय? लोकांनी कितीतरी वावर कमवलं, 5-5-6 एकर वावर कमवले, काहीच नाही. एकर वावर काय ते 10-12 लाखाचं वावर आहे. काय होते तिच्यात ते बी काय ऐकून टाकतो मी. थांब तू जरा, आता तू काही ऐकत नाही माया. थांब तू जरा, आता मला बैल बुद्धी हे ते म्हणतं, सुतमारीच्या म्हणतं, हरामखोरा म्हणतं. मी एवढं कमू तरी आली एवढं मोठं 28,000 रुपये पगार आहे का कोणाला? लोक पुण्याला जाऊन लोकांना 17-18 हजार रुपये पगार आहे, 10-12 हजार रुपये पगार शिल्लक मला एक्स्ट्रा पगार आहे. तिथे तू गाजवतो बा मी एवढं कमवलं काहीच नाही, काहीच कमवलं नाही भरतीचं. जे तू गाजवतो सांग बरं. आता कसं काय करा सांग बरं, तूच सांग. आता मला ऑफिसला कामाला जाऊ देत नाही, एवढी एवढं बोलणं चांगलं आहे का? मी मोठं झालो ना, आता लग्न आलो मी, तू बोलवाली मला सांग बरं. आता तरी की मी कोण लफडे करत नाही, कोणत्या पोरीला पाहून आणत ते रिकामे धंदे करत नाही. तूच सांग बरं आता कसं काय करू सांग, तूच सांग आता. आता सांग बरं, मी रोज कामाला जातो बा. एखाद्या दिवशी दांडी मारली ते काय वाटत नाही माणसाले. जाऊ दे, तू अशी काही बोलायला पुरत नाही भाऊ, तू पुरा नालायक पोऱ्या. जाऊ दे, तू सीधा साठ ऑफिसमध्ये त्या मित्राला भेट, सीधा साठ ऑफिसमध्ये चालला आहे. हल्लीच सांगतो तुला मी आता. सांगतो हल्लीच तुला सांगून देतो, मग म्हणतो नको की असं झालं तसं झालं. हा सीता मी आता ऑफिसमध्ये धकतो. आता मला असं म्हणू नको जाऊ, मी लई मोठा हलवा. आता लग्नाला आलो मी. सांग बरं तू आता मला संबंध पाहायला पाहिजे, तू मला शादी व्हायली कसं काय करा सांग बरं, तूच सांग आता मला. आता मला संबंध लग्नावर आलो मी आता, तरी मला लग्न तर काही होतच नाही. आता काय होत येता की नाही काय मी, तुम्ही साले इस्टेट तर काही कमवून ठेवेल नाही. सुतमारी जन इकडे त्याचं पाहिजे साला, जन कमळ त्याचंच पाहिजे हरामखोरा. जाऊ दे बरं, तुम्ही तुझं पोरगी पाहून घे. तू फक्त काम करत जा आणि ते फाईल अपलोड करत जा पद्धतशीर. ते पगार वाढते ऑटोमॅटिक. मी सांगेन त्या साहेबाला घ्यायचा पगार वाढून द्यावा तुम्ही. त्याचं सगळं पद्धतशीर करून द्या. 50-60 हजार रुपये पगार करून टाका. तू फक्त प्रामाणिकपणाने काम करणार. तशी पार्कमध्ये डबल पाहून आज ते काही चालणार नाही आज. सीधा साठ आता ऑफिसमध्ये चालला जाय. पहिले त्या मित्राला भेटून मग ऑफिसमध्ये चालला जाय. हो मी पहिले माझ्या मित्राला भेटून मग ऑफिसमध्ये जातो. त्या मित्र असं वाटते त्यासारखा गांजा फुकेल काय, तो का गांजा फुकते, दारू पिते काय माहीत, काय बोलते काय माहीत. बिचारे त्याचं माहीत बाबा, त्यालाच माहीत आहे काय बोलते काय नाही काय माहीत बाबा. जाऊ दे बाबा, काही खरं नाही. तुम्ही दोन्ही दलिंदर पैदा व्हायला काय करताना आता बाबू. जाऊ दे, जाय तू पहिले त्या घरी जाय मग ऑफिसमध्ये जाय. हो मी पहिले आता त्याला भेटायला जातो, मग ऑफिसमध्ये जातो. का रे दलिंदरा झालं की नाही? डबा गिबा पॅकेज सगळं चालल्या चाललं आपल्याला ऑफिसला जावं लागतं लवकर. काय टाइमपास करतो कडा तू बी, माझ्यासारखाच गणगण करतो कडा तू. काय मायला काम नसते, तुला काही काम नसते झाले हरामखोरा. काय सुतमारी घ्या, तूच करतो मग सगळं घरातलं. मला काम नाही म्हणतो तू. तू करतो मग घरातलं सगळं. मलाच करावं लागतं सारे सगळं. पैसे घे सगळं, व्यवहार इकडे तिकडे भाजीपाला हे ते सगळं आणायला लागते. फक्त माय काय करते मग, फक्त काम करते भाऊ किचन मधलं. दुसरं बाप तर दिवसभर निजेलच असते साला, काहीच कामाचा नाही. काय करसान बाबू दोघंही बाप काही कामाची नाही आपली. माया तरी कामाच्या काही ना काही. काय करसान आता, मागे टेन्शन लागलं गड्या. आता इलाज नाही गड्या, तेवढं कर्तव्य पुरंच करायला लागेल आपल्याला. आता लग्न जाऊ दे, त्याचा विचारच नाही करले. जाऊ दे, एक काम कर चालतं का आता. माझ्या घर गेली गड्या बाहेर. आता मी डबा काही घेत नाही. जाऊ दे, तिकडे हॉटेलमध्ये जेवण करू. की तिकडे ऑफिसमध्ये बोलाव जेवण करायला, नाही तर मग पाहू. तू तर काही दलिंदर निघला. मला वाटलं घरचा डबा घेशील बाबा. तुझा हॉटेलमध्ये खायचा विषय करू आला. म्हटलं सुधारला का हा तर बेकार बिघडला बाबा. नाही ना रे, बिघडायचा विषय नाही तो. पण मग ते कसं आता घरचं खाऊ कटायला मी. आता म्हटलं जाऊ दे ऑफिसमध्ये खाऊ, जाऊ दे. माय म्हटलं राहू दे आजचे दिवस. माय म्हणे जाऊ दे बा. ती मायला चांगली आहे भाऊ. माहिती इथली बेकार मध्ये काय दलिंदरा चुतमारी द्या 28,000 रुपये पगार आहे त्याचे. तू 10-12 हजारात बाहेरचं खाशीन तर काय 16-17 हजारात काय उरलीन आपल्याला. तूच सांग आता कसं करून सांग बरं, तूच सांग आता. खाली किती बेकार सांग बरं. माय इथली बेकार आहे, तुम्ही माय इथली चांगली आहे काय सांगा तुला आता. चांगल्याला खराब भेटते, खराबला चांगलं भेटते. काय करसान तुम्ही आता. बरंच बोला, जाऊ दे बरं. सुतमारीच्या त्यापेक्षा 10 पटणं चांगला आहे रे. मी साले आरामखोरा चांगलीच माय भेटली मला. तुझ्यासारखा दलिंदर माय भेटली नाही, चांगली भेटून झाले आरामखोरा. असं नको म्हणू गळे. आपली माय असते झाली असं नको म्हणू आता. असं रिकामी धंदे नको करू. चालला आता सीधा साठ ऑफिस मध्ये जाऊ आता आपू. सीधा साठ ऑफिस मध्ये चाललं जाऊ आपू. चाल मग आता ऑफिस मध्ये चालला जाऊ. काय कशी मग दुसरं
काही चकाचक केलं गड्या आज ऑफिस गिफिस पुरं चकचक करून टाकलं गड्या साफसूफ करून. आज का साहेब लोक येऊन नाही पाय घ्यायला आपले प्रोजेक्ट साले आपले किती पेंटिंग आहे अजून कधी तीन बाबा काढून गिळून आपल्याला आपल्या कंपनीला कधी झटका बसला तर बस आपल्याला म्हणेन काय सांगते रे बाबा. हो अजून साहेब लोक कधी पाहायला आले तर आपल्या कंपनीला कधी बंद गिन झाली किंवा काही झालं आपल्यामुळे तर आपल्या साहेब डायरेक्ट काढून देईन. पगार तर तुला वाढायची गोष्ट काय करशील मग आता काय करू बाबा अपलोडिंग करू जाऊ दे मग डोक्याला ताण पुरत नाही. मा फाईल मी आता लवकर एखाद्या घंट्यात अपलोड करतो. तू करून घे लवकर चाल. हो माझी फाईल मी लवकर अपलोड करून घेतो आता चांगली लवकर आहे की नाही लवकर सवकर आता म्हणजे कसं टेन्शन नाही राहत आपल्याला. चाल मी आता फाईल अपलोडिंग करून घेतो माई ते काम कर लवकर चला आता बोलत नाही मी आता मला फाईल अपलोडिंग करते पहिले. मी कुठे बोलतो चुतमारी या तूच बोलतो आता मला फाईल अपलोडिंग करतो जाऊ दे आता मला आता हे जरा एखादी फाईल राहिली माहिती माझी फाईल एखादी राहिली अपलोडिंग करते मला जाऊ दे आता.